इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 या विषयाच्या सराव संच 2.2 मधील गणित क्रमांक 3 आपण घेत आहोत. तर हे गणित थोडंसं वेगळं आहे, थोडं अवघड आहे. ते नीट पहा इकडे. काय दिलं पहा, आकृतीमध्ये रेख PSE त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे काय? जेवढी QS आहे तेवढीच SR आहे. QS आणि SR समान आहे. जेवढी QS तेवढी SR आहे. पुढे काय म्हणले, PT लंब QR तर सिद्ध करा हे. मग स्टार्टला काय करायचं, नेहमीप्रमाणे पक्ष लिहायचं. पक्ष काय लिहायचंय? रेख PS ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. मध्यगा आहे. अजून काय पक्ष आहे? PT लंब QR एवढंच आहे. हे मध्यगा आहे, हा लंब आहे. आणि आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय. मग साध्य 2 गोष्टी साध्य करायच्यात. एक, PR चा वर्ग बरोबर PS वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक QR छेद 2 त्याचा वर्ग. आणि दुसरं काय सिद्ध करायचंय? PQ वर्ग बरोबर PS चा वर्ग वजा QR गुणिले ST अधिक QR छेद 2 त्याचा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता सिद्धता पाहता हा. पहा इकडे. तर पहिला आपण काय करायचा, PR वर्ग. मग ही बाजू असलेला काटकोन त्रिकोण घ्यायचा. मग असं म्हणायचं, त्रिकोण PTR मध्ये M कोण PTR बरोबर किती होणार? 90 अंश होणार. PTR PTR मध्ये 90 अंश आला. त्याचं कारण काय म्हणायचं? पक्ष सांगितलंय, लंब म्हणजेच 90 अंश आहे. त्याने आपला PT हा लंब सांगितला आहे म्हणजे 90 अंश आहे. लंब म्हणलं काय? 90 अंश म्हटलं काय? त्याचा अर्थ एकच आला. म्हणून काटकोन त्रिकोण PTR मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसचा सिद्धांत तो कसा होणार? PR चा वर्ग बरोबर PR वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR त्याचा वर्ग असा होणार. PR चा वर्ग PR वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR वर्ग. त्यांना काय पाहिजे? PR वर्ग पाहिजे. त्यांना PS पाहिजे. काय पाहिजे? PS. आणि TR त्याचा वर्ग आहे. आता बघा कसं होईल ना. आपण असं म्हणू शकतो, PR चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR आहे ना, TR च्या ऐवजी आपण असं लिहू शकतो, TS अधिक SR त्याचा वर्ग. PR चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TS चा वर्ग अधिक SR वर्ग. म्हणून PR वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TS चा वर्ग अधिक येथे आपण नियम वापरायचा, A अधिक B कंस वर्ग. मग त्याचं उत्तर कसं असतं? A अधिक B कंस वर्गाचं A वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. हा वर्ग विस्तार आहे A अधिक B चा. A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग. मग याचा पण तसा वर्ग विस्तार करायचा. TS चा वर्ग अधिक 2 TS गुणिले SR
अधिक SR चा वर्ग. म्हणून PR चा वर्ग बरोबर, आता पहा बरे, PT वर्ग अधिक TS वर्ग. PT वर्ग अधिक TS वर्ग, त्याचं उत्तर किती होणार आहे? PS चा वर्ग होणार आहे. मग इथं आलं उत्तर PS चा वर्ग अधिक 2 TS आहे ना, त्यांना काय पाहिजे बघा, ST पाहिजे, ST म्हणजे TSच, आणि 2 SR, 2 SR म्हणजे QR आले. मग आपण असं लिहायचं 2 SR गुणिले ST अधिक SR म्हणजे काय होणार, SR म्हणजे QR चे निम्मा, QR छेद 2 त्याच्या वर्ग आलं. म्हणून PR चा वर्ग बरोबर, वाटलं तर कंसात लिहायचं आपण काय, PT चा वर्ग अधिक TS वर्ग बरोबर PS चा वर्ग. ते लिहून ठेवा आधी. पहा, PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक 2 SR, 2 SR म्हणजेच कोण, QR आले, 2 SR म्हणजे QR गुणिले ST अधिक QR छेद 2 त्याचा वर्ग. बघा एकदा परत, PR चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR वर्ग आपण मांडलं. काय मांडलं, PR चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TR वर्ग. मग TR च्या ऐवजी आपण काय लिहिलं, TS अधिक RS, त्याचा वर्ग विस्तार केला, आणि PT वर्ग अधिक TS वर्ग. पहा, PT वर्ग अधिक TS वर्ग, त्याचं उत्तर काय आहे, PS चा वर्ग आहे. आणि मग ते किमती भरल्या, 2 SR म्हणजे त्याची किंमत QR आली, आणि SR म्हणजे QR च्या निम्मा आला, त्याचा वर्ग आला. आता सेम टू सेम हे असंच दुसरं पण असं करायचं. दुसरं पहा, असंच आहे सेम. इथं काय सांगितलंय, PQ चा वर्ग, मग इकडचा घ्यायचा. मग आता म्हणायचं काटकोन त्रिकोण P, ह्याच्यापासून येत आता त्रिकोण PTQ मध्ये, त्रिकोण PTQ मध्ये M कोण PTQ बरोबर 90 अंश. M कोण PTQ किती आला, 90 अंश आला. त्याचं कारण काय सांगायचं, पक्ष, पक्ष. पहा, PTQ, PTQ, मग आपण असं लिहायचं काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण PTQ मध्ये पायथागोरसच्या, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, पहा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कसं होणार, PQ चा वर्ग बरोबर PQ वर्ग एका साईडला, PT चा वर्ग अधिक QT चा वर्ग. म्हणून PQ वर्ग बरोबर, पहा PT वर्ग आहे तसा राहणार अधिक QT, QT म्हणजे हे वजा हे, म्हणजे QS वजा ST होणार, QS वजा ST कंसाचा वर्ग, कंस वर्ग. QT म्हणजे QS वजा ST, काय राहिली, QT राहिली तेवढी. मग आता उत्तर कसं होईल, PQ चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक, आता विस्तार करता याचा, QS चा वर्ग वजा 2 QS गुणिले ST अधिक ST चा वर्ग. पहा, PQ चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक QT, QT म्हणजे कोण आहे, QS वजा ST, QS वजा ST. मग QS चा वर्ग वजा 2 QS गुणिले ST अधिक ST चा वर्ग. आता पुढे कसं बघा होता, PQ चा वर्ग बरोबर PT वर्ग, पहा PT वर्ग आणि हा ST वर्ग जवळजवळ घेऊ, PT वर्ग अधिक ST चा वर्ग वजा 2 QS गुणिले ST अधिक QS चा वर्ग. म्हणून PQ वर्ग बरोबर, पाहता PT वर्ग अधिक ST वर्ग, PT वर्ग अधिक
एस टी वर्ग, त्याचं उत्तर काय आलं पी एस वर्ग. पी एस वर्ग वजा 2 क्यू एस. 2 क्यू एस, 2 क्यू एस म्हणजे कोणाला, क्यू आर आला. क्यू आर गुणिले एस टी. 2 क्यू एस म्हणजे एकटा क्यू आर आला. क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू एस म्हणजे कोण, क्यू आर छेद 2 त्याचा वर्ग. कंसात लिहायचं पीटीचा वर्ग अधिक एस टीचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग. पहा पी क्यू वर्ग पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग बरोबर दुसरं पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2चा वर्ग. काय करायचं, एकदा हा काटकोन त्रिकोण घ्यायचा आणि एकदा हा काटकोन त्रिकोण घ्यायचा. त्यानंतर करायचं इकडच्या त्रिकोणाच्या वेळेस टी आरच्या ऐवजी टी एस अधिक एस आर मांडायचं आणि इकडचं त्रिकोण ज्यावेळेस घेतो आपण त्यावेळेस क्यू टीच्या ऐवजी क्यू एस वजा एस टी मांडायचं. आणि हे ध्यान ठेवायचं की पी एसचा वर्ग म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज आहे. पी टीचा वर्ग अधिक टी एसचा वर्ग. त्याप्रमाणे त्या किमती भरायच्या आणि उत्तर काढायचं.